नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. एकदम पौष्टिक होतो हा नाश्ता. त्याच्यासाठी आपल्याला डाळी लागणार आहेत. तर डाळीमध्ये मी इथे तुरीची डाळ, मुगाची डाळ, सफेद उडदाची डाळ आणि मसूर घेतले, अख्खे मसूर आणि 1 वाटी तांदूळ घेतले. हे तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता, की असं नाही आहे की प्रमाणातच घेतलं पाहिजे, असं काही नाही आहे. अंदाजे घेतला तरीसुद्धा चालेल. तर ह्या सगळ्या डाळी आणि तांदूळ मी एका टोपामध्ये काढून घेते. टोपामध्ये काढून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे डाळ आणि तांदूळ. तर तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी करून बघा, खूप छान होते, चवीलासुद्धा अगदी भारी होते आणि पौष्टिक आहे मुळात. लहान मुलांसाठी तर अगदी अप्रतिम रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर हे बघा, मी आता हे स्वच्छ धुवून घेते. 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला. किती टाकायचे जे आपण डाळ तांदूळ जे घेतले ना, त्याच्यावरती 1 बोट एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि ते रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर हे बघा, मी रात्रभर भिजत ठेवलेलं. आपली डाळ आणि तांदूळ छान अशी भिजली आहे. तुम्हाला जर सकाळी करायची असेल तर तुम्ही रात्रीचं भिजत ठेवा. जर का तुम्हाला रात्री करायचे तर तुम्ही सकाळी भिजत घाला आणि रात्री करू शकता. ह्याला आंबवण्याची वगैरे गरज लागत नाही. तर बघा, आता मी ते स्वच्छ धुवून घेतले पुन्हा एकदा, त्याच्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं थोडंसं डाळ डाळ आणि तांदूळ जे आहे ना, ते आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून हे वाटायचं आहे. वाटताना आपल्याला ह्याच्यामध्ये अजून काही सामान टाकायचं आहे. तुम्ही न काही टाकता केलं तरीसुद्धा चालेल, पण हे जे मी टाकणार आहे ना, ते जर टाकून जर तुम्ही केलं ना, त्याची चव खरंच खूप छान लागते. तर मी इथे मिरच्या घेतल्या 4-5, थोडासा अद्रकचा तुकडा, लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली. तुम्ही हे नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, पण टाकून जरी केलं ना, तर चव अगदी अप्रतिम होते. त्याच्यामुळे नक्की ते कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे नक्की टाका. तर हे बघा, पाणी टाकून आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. जास्त पाणी टाकू नका, नाही तर मग कसं होईल, जास्त पाणी टाकून जर वाटायला गेले ना, की जास्त बारीक वाटलं जात नाही. मग असं डाळ किंवा तांदूळ त्याच्यामध्ये राहतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. आता मी सगळं अशा प्रकारे वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि हां, चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा. कमेंट करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि लाईकसुद्धा करा. तर हे बघा, अशा प्रकारे हे वाटून झालेलं आहे. हे खूप असं घट्ट आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठही टाकायचं आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. मीठ टाकल्याच्या नंतर ना आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. जास्त मीठ टाकू नका, नाहीतर मग आपलं जे डोसे आपण ह्याचे करणार आहे ते खारट होणार आहे. आपल्याला ह्याचे डोसे करायचे आहेत. तुम्ही ह्याची इडलीसुद्धा करू शकता. इडलीसुद्धा खूप छान होते आणि डोसेसुद्धा खूप छान होतात. तर हे बघा, आपल्याला आता हे आहे ना साईडला ठेवून द्यायचे आणि आपण डोसे करायला घेऊया आता. तर मी इथे पॅन ठेवला आहे. तर पॅनवरती आहे ना, पॅन छान गरम झालं ना की थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे पॅनचं जे टेम्परेचर असतं ना ते बरोबर होतं. पाणी शिंपडून झाल्याच्या नंतर ना ते आपल्याला पुसून घ्यायचे. त्यानंतर ना त्याला थोडंसं तेल लावायचे. जास्त नाही, थोडंसंच लावायचं आहे. जर का तुम्ही असं पॅनमध्ये वगैरे जर करत असाल ना, तेलाचा वापर एकदम कमी करायला लागतो. नाहीतर मग तुम्ही साध्या तव्यावरती जर करत असाल ना, तर त्याला तेलाचा वापर थोडासा जास्त लागतो. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर छान असं पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं असं दाटसरच ठेवायचं आहे, म्हणजे डोसे खूप छान येतात ह्याचे. तर आता अशा प्रकारे मी हे पसरवून घेते. ते पसरून झाल्याच्या नंतर ना त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. जास्त जाडही नाही करायचं, म्हणजे कसे खायला पण छान लागतात. थोडेसे पातळ ठेवायचे, जे खरपूस असे भाजले जातात. वरून थोडंसं झालं ना की मग आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं खालच्या साईडने आपल्याला भाजून घ्यायचे. तर हे बघा, तवा छान असं खालच्या साईडने भाजलेलं आहे. आपण आता पलटी करूया. ते साईडने थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे आपल्याला पलटी करायला इझी जाईल त्याच्यामुळे. तर बघा, आता हे साईडच्या आधी कडा काढून घ्यायचे आपल्याला हलक्या हलक्या हाताने. एकदमच तुम्ही असा कलथा जर घुसवला तर तो तुटेल. त्याच्यामुळे डायरेक्ट असा कलथा घुसवू नका. असं आधी साईडच्या सगळ्या कडा काढून घ्या हलक्या हलक्या, त्यानंतरच मग पलटी करून घ्या. हे बघा, मी आता कडा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता हे पलटी करून दाखवते. थोडंसं साईडला असं राहतं, तर एवढं काही नाही त्याच्यात.
तर आता मी हे काय छान असं पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला. आता वरून थोडंसं आधी तेल लावायचं आहे आणि मग पलटी करायचं आहे, म्हणजे खालच्या साईडने सुद्धा तेल लागलं जाईल. तर पाहू शकता तुम्ही किती छान असं भाजलं गेलेलं आहे, खरपूस असं. त्याचा रंगसुद्धा किती छान आलेला आहे. तर आता आपला हा डोसा झालेला आहे. आपण आता हा डोसा एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. तर मी आता दुसरा डोसा बनवते, दुसरासुद्धा दाखवते तुम्हाला. दुसऱ्या वेळेससुद्धा आपल्याला पाणी शिंपडूनच घ्यायचं आहे. तसा डोसा टाकू नका, नाहीतर मग आहे ना डोसा पॅनला चिटकू शकतो. तर पुसून झाल्याच्या नंतर ना आपल्याला जे बॅटर आहे डोशाचं ते आपल्याला ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. आता तेल नाही लावलं तरीसुद्धा चालेल, कारण डोशाचं जर पॅन असला ना तेलाचा वापर खरंच कमी लागतो, जास्त तेल लागत नाही. तर आता हे पसरून घेऊया आपण. अशा प्रकारे आपल्याला पसरून घ्यायचं आहे. तुम्ही पेल्याने घेऊ शकता पसरून, किंवा मग तुमच्याकडे पळी असेल मोठी, मोठ्या पळीने पण छान असं पसरवता येतं डोसा. तर आता हे टाकल्याच्या नंतर ना आपल्याला वरून पुन्हा झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून खालच्या साईडने छान असं होऊन द्यायचं आहे डोसा हा. तर खालच्या साईडने छान झालेलं आहे. आता आपण हे त्याच्या कडा परत काढून घेऊया. आपण वरून आधी थोडंसं तेल लावायचं आहे आणि साईडने सगळ्या कडा अशा काढून घ्यायच्यात आपल्याला. हलक्या हलक्या हातानेच काढा, एकदम असं जोरात काढायला जाऊ नका, नाही तर मग डोसा तुटू शकतो. माझ्याकडनं थोडंसं तुटला आहे तो डोसा. तर बघा छान असा भाजून झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तर बघा आपला डोसा हा रेडी झालेला आहे. तर आपण हा सुद्धा एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. तर आपले डोसे सगळे तयार झालेले आहेत. आता तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.